तर सासवड एसटी स्टँडवरती वारकऱ्यांसाठी या पाहायला मिळालेला आहे 9 तासांपासून बसेस थांबलेल्या आहेत। सीएनजी भरण्यासाठी एसटी बसेस 9 तासांपासून थांबलेल्या आहेत। जवळपास 100 ते 120 एसटी ज्या आहेत त्या सीएनजी भरण्यासाठी थांबल्याची माहिती मिळते। पंढरपूरहून परतणाऱ्या मुंबई आणि ठाण्याकडे परतणाऱ्या ह्या एसटी बसेस ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत। 9 तासांपासून एसटी स्टँडवरती वारकऱ्यांना जे आहे ते थांबावं लागते, त्यामुळे ते संतापल्याचं इथं पाहायला मिळते। पोलिसांकडून त्यांची समजूत काढली जाते आहे। एसटी बसेस इतर डेपोला पाठवून सीएनजी जो आहे तो भरला जातोय। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जे आहेत ते अजिंक्य धायगुडे जे आहेत ते या संपूर्ण घटनास्थळावरून आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, खरं म्हणजे गेल्या 9 ते 10 तासांपासून हे वारकरी अडकलेले आहेत। सध्याची परिस्थिती काय आहे? ज्या गाड्या अडकलेल्या आहेत त्यांना काही मदत झाली आहे का? प्रशासनाकडनं नक्की काय अपडेट आहे? सचिन, अगदी बरोबर आहे। मी आता सासवडच्या बस स्थानकामध्ये आहे आणि आताची आपण जी परिस्थिती पाहतोय, अनेक प्रवासी जे आहेत ते आपल्या बसची वाट पाहत आहे। बस ज्या अडकलेल्या आहेत त्याचं कारण सांगितलं जातं की या सगळ्या सीएनजी बस आहेत। आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊन आषाढी एकादशीवरून हे वारकरी आता आपल्या घराकडे निघालेले आहेत आणि या ठिकाणी जे सीएनजी भरण्याची जी व्यवस्था आहे ती एका वेळी फक्त 2 बसेसला सीएनजी भरण्यात येतो आणि एका बसला सीएनजी भरण्यासाठी जवळपास 20 ते अर्धा तास लागत असतो। 20 मिनिटं ते अर्धा तास वेळ लागत असल्यामुळे जवळपास पोलिसांकडून सांगण्यात येते की 200 बसेस सकाळ धरणं या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी थांबले होते आणि हे सगळे वारकरी आपण पाहतोय स्वतः ते सांगतायत की दुपारी 2-3 वाजल्यापासून ते या ठिकाणी अडकलेले आहेत। 12 वाजल्यापासून ते आमच्या दुपारपासून दुसऱ्या महिला लेडीज जे आगले 12 वाजल्यापासून आले। इथे बाथरूमला पाणी सुद्धा नाही, अक्षरशः सगळे बाथरूम बंद, लेडीज जाऊन हैराण झाले, दरवाजा ठोकून पाणी नाही। आज एवढी दूर कुठून तुम्ही आषाढीला कुठून 10 रुपये घेतल्याशिवाय आतमध्ये कुठून आलाय तुम्ही? कुठे निघाला? आम्ही भिवंडीवरून आलो, आम्ही पंढरपूरवरून आलो तिकडनं।